नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र ओनली ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. तर तुम्ही थंबनेलवर पाहिलंच असेल की सध्या आरोग्यसेवक, ग्रामसेवक, आरोग्य सेविका यांचे रिझल्ट लागत आहेत मित्रांनो, आणि त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यांना मेसेज किंवा ईमेल येत आहेत. तर त्यासाठी जे कागदपत्र लागत आहेत ते आपण आता पाहूया. तर कागदपत्र पडताळणी वेळेस जी विहित कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे सादर करणे. तर मित्रांनो, सदर परीक्षेच्या निकालानंतर तात्पुरत्या निवड यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना जी कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार खालील कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे जे लागू असतात ते सादर करणे अनिवार्य आहे. तर मित्रांनो, जे आपल्याला 1 नंबरचे जे डॉक्युमेंट आहे ते आपण पाहूया. तर अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयं घोषणा प्रमाणपत्र, म्हणजे आपण जे फॉर्म भरताना जे स्वयं घोषणा प्रमाणपत्र लिहिलेलं असतं ते आपल्याला तिथं सादर करावं लागते, त्यांना द्यावं लागते. तर दुसरी माहिती आपण पाहूया, दुसरं डॉक्युमेंट. तर शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, म्हणजे आपण आता 10वी 12वी ज्या पदावरून जी अर्हता होती त्यानुसार आपल्याला तिथं डॉक्युमेंट न्यावे लागणार आहेत मित्रांनो, म्हणजे 10वी 12वी ग्रॅज्युएशन त्या पात्रतेनुसार. आता तिसरं डॉक्युमेंट आहे वयाचा पुरावा. आता वयाचा पुरावा जर म्हटलं तर मित्रांनो, जे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा आपला TC यावरती वयाचा पुरावा असतो. तसेच आता आपण चौथं डॉक्युमेंट पाहूया, जन्माचा पुरावा, म्हणजे बर्थ डेट सर्टिफिकेट आपल्याला इथं आवश्यक आहे मित्रांनो. आता 5वं डॉक्युमेंट आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा पुरावा, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी EWSमधून या प्रवर्गातून जर फॉर्म भरलेला असेल तर त्यांना EWS सर्टिफिकेट आवश्यक आहे मित्रांनो. आता 6वं डॉक्युमेंट आहे राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवाराचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, म्हणजेच काय तर OBC ST SC यांच्यासाठीचे म्हणजे त्यांनी जरी त्या प्रवर्गातून फॉर्म भरला असेल तर त्यांच्यासाठी हे डॉक्युमेंट आवश्यक आहे मित्रांनो. आता 7वे डॉक्युमेंट नॉन क्रिमिनल जे असतं आहे मित्रांनो, ते चालू आर्थिक वर्षातील त्यांनी मागितलेलं आहे. म्हणजे SC पुन्हा ST OBC ज्या वर्गासाठी नॉन क्रिमिनल आहे त्यांच्यासाठी त्यांनी ते आवश्यक सांगितलेलं आहे मित्रांनो. आता आपण 8वं डॉक्युमेंट पाहूया. तर 8वं डॉक्युमेंट आहे पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, म्हणजे जे विद्यार्थी अपंगातून फॉर्म भरतात, म्हणजे अपंग नाही दिव्यांगातून जे विद्यार्थी बिलॉंग करतात त्यांच्यासाठी दिव्यांग सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. तर 9वं डॉक्युमेंट आहे पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, म्हणजे जे माजी सैनिक या कोट्यातून फॉर्म भरतात त्यांना ते आवश्यक आहे मित्रांनो. तर 10वे डॉक्युमेंट आहे खेळाडूंसाठीच्या आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा, जे विद्यार्थी खेळाडू आहेत म्हणजे त्यांनी जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठीच हे डॉक्युमेंट आवश्यक आहे, बाकीच्यांसाठी हे आवश्यक नाही. आता 11वे डॉक्युमेंट अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, म्हणजे जे विद्यार्थी अनाथ या प्रवर्गातून बिलॉंग करतात त्यांनीच हे डॉक्युमेंट न्यायचे, बाकीच्यांनी न्यायची गरज नाही आहे मित्रांनो. तर 12वे डॉक्युमेंट आहे महाराष्ट्र राज्याचा अधिवास असलेला पुरावा, म्हणजेच प्रमाणपत्र. तर हे सर्वांसाठी हे प्रमाणपत्र आवश्यक आहे मित्रांनो. तर आता 13वं डॉक्युमेंट आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावातील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याच्या विहित नमुन्यातील दाखला, म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्र आणि कर्नाटक जी 865 गाव आहे त्यांचा वाद चालू आहे, त्या गावातील विद्यार्थ्यांसाठी हे सर्टिफिकेट शासनानं प्रोव्हाइड केलेलं आहे, त्यांनी ते आणून द्यायचं आहे मित्रांनो. तर 14वं डॉक्युमेंट आहे विहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा, म्हणजे जे लग्न झाल्यावर सासरी जातात त्यांचे जे नाव म्हणजे माहेरी नाव वेगळं असतं आणि सासरी नाव वेगळं असतं, त्या नावामध्ये जे बदल केलेला असतो त्यांचा तो पुरावा आवश्यक आहे मित्रांनो. आता 15वं डॉक्युमेंट तर ते आहे मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, म्हणजे आपले 10वीच्या सर्टिफिकेटवर असतं आहे मराठी, हिंदी, इंग्लिश हे विषय असतात, तर ते मराठी शिक्षण झालेल्याचा पुरावा ते आवश्यक आहे मित्रांनो. आता 16वं डॉक्युमेंट तर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, ज्यांचं लग्न वगैरे झालेलं आहे, जे विवाहित आहेत त्यांच्यासाठी लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र हे आवश्यक आहे मित्रांनो. तसेच 17वं डॉक्युमेंट आहे पदवीधर आणि पदवीधारक या अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र,
ते जे अंशकालीन या प्रवर्गातून त्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांच्यासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक आहे. आता 18वं डॉक्युमेंट आहे MSCIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र आवश्यक. म्हणजे जो कॉम्प्युटरचा कोर्स असतो MSCIT किंवा जे केंद्र शासनासाठी असतो तो CCC, हे डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे मित्रांनो. आता 19व्या डॉक्युमेंटची काहीच गरज नाही मित्रांनो, कारण की टंकलेखन म्हणजेच आता ह्याच्यामध्ये लिपिकच्या जागाच नाहीत तर त्याच्या प्रमाणपत्राची काही आवश्यकता नाही. आता 20वे डॉक्युमेंट लघुलेखन प्रमाणपत्र. येथेही येते म्हणजे त्या बाबतीत म्हणजे लिपिक टंकलेखक किंवा ते स्टेनो टायपिस्टच्या काही जागा नाहीत, त्याच्यामुळे हेही आवश्यक नाही. परंतु 21वे प्रमाणपत्र म्हणजे ज्यांनी तिथं एक्सपिरियन्स जर म्हणजे तिथं फॉर्म भरताना जर टाकलेला असेल तर ते प्रमाणपत्र नेणे आवश्यकच असेल. तर मित्रांनो, अशा प्रकारचे 21 प्रकारचे डॉक्युमेंट आहेत. त्यातील ज्या ज्या विद्यार्थ्यांना तिथे लागू पडतं आहे ते त्यांनी तिथं न्यावे, एवढीच विनंती. आणि अशाच प्रकारच्या जर व्हिडिओ जर आवडत असतील तर माझ्या महाराष्ट्र ओनली टिक्स या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.